सो पाणी गरम करून घेतोय, फटाफट आंघोळ करू आणि थोडंसं मार्केटला जायचं आहे। आपलं घर थोडं हायवेच्या जवळच आहे, त्यामुळे जास्त लांब म्हणजे असं आतल्या गावातनं बाहेर पडायची गरज नाही आहे। डायरेक्ट हायवे, हा मुंबई गोवा हायवेच्या बाजूलाच आहे आपलं घर। सो जातो मी आता खारेपाटणमध्ये, थोडंसं सामान घ्यायचं आहे कारण विसर्जनाची वेळ जवळ आलेली आहे। आम्ही थोडं रात्री लेट झोपलो, त्यामुळे सकाळी लेट उठायला झालं। तसंच मार्केटमध्ये थोडंसं काही ना काहीतरी फटाके पण घ्यायचा विचार चालू आहे गणपती विसर्जनासाठी। तर बघू खारेपाटणमध्ये जाऊन काय भेटतंय। जास्त वेळ थांबणार नाही, पटापट निघायचं कारण वेळ झालेला आहे। बाकी रायडर्स लोक अजूनही चाललेत, काही जण जे शेवटच्या दिवशी विसर्जनाला येतात ते। सो आपण पोचलो आहे खारेपाटणच्या ST स्टँडवर, सामान घेऊ आपण आणि फटाफट डायरेक्ट घरी निघू कारण वेळ नाही आपल्याला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा। बाबा सांडशील आपले निघालेत।
थोडं मन भरल्यासारखं वाटतं. इतके दिवस सेवा करणार लोक आणि जातं तर थोडंसं मन भरल्यासारखं वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा. सो अशा प्रकारे गणपती विसर्जन झालेलं आहे. अनंत चतुर्थी गणपती गेलेत गावाला आपल्या. गणपती गेलेत गावाला. थोडंसं मन भरल्यासारखं झालेलं, कारण 11 दिवस सेवा होते आणि गणपती जातात ना, तर बरं नाही वाटत थोडंसं. बघू पुढच्या वर्षी परत येऊ आपण. 4 दिवस एक्स्ट्रा थांबू आपण जर, पण मजा येते. सो बघितलं तुम्ही असेल, माझे मित्र पण आलेले, त्यांनी फर्स्ट टाइम कोकणामध्ये आलेले. कोकणातलं फर्स्ट टाइम गणपती विसर्जन त्यांनी बघितलंय. विशांत कसं वाटलंय? एक नंबर, मस्त वाटलं मला. मला सर्वात भारी हे काय वाटलं, वातावरण जे आहे ना ते खूप मस्त आहे. म्हणजे सगळे एकत्रित येऊन एकत्रित गणपती घेऊन जातात, वाजवत, मस्त वाटलं. मजा येते ना. खूप एक्सपिरियन्स चांगला होता. कोकणामध्ये हीच मजा असते गणपतीमध्ये. आणि मुंबईमध्ये 7 दिवसाला जास्त गर्दी असते, कारण कसं लोक जास्ती 7 दिवस ठेवतात ना. त्या दिवशी पाऊस जास्त. हा, त्या दिवशी ना असं लाईनीत भजन वगैरे. तू वेडावशील. नाही, मी हे इथे आल्यानंतर फर्स्ट टाइम, नाही मी इथे आल्यानंतर फर्स्ट टाइम भेटले की आरतीला न बोलत सगळे येतात. हा, बोलवायची गरज नाही पडत, आपोआप येतात, आरती करतात, मस्त सगळ्यांच्या घरी जाऊन आरती करतात. ते एक मस्त वाटलं मला. आता उद्या किंवा परवा निघायचा प्रवास आपला चालू होईल मुंबईला रिटर्न. सुट्टी संपली आपली, आता कामं चालू. सो बघूया उद्या काय होतंय, प्लॅन माहित नाही. गेलो तर गावाला जायचं. एक दिवस थांबलेलं बरं होईल. अनिल, एक दिवस थांबूया. कशासाठी? पण थोडं काम आहे तिकडे. निसर्ग खूप छान आहे. थोडं एक दिवस एक्स्ट्रा वाढवून. उद्या गिरण आहे. हा, उद्या गिरण आहे काहीतरी. अच्छा, उद्या काहीतरी ग्रहण आहे, त्यामुळे नॉनव्हेज खायचं नाहीये उद्या, काहीतरी असं काहीतरी आहे प्रथा. बघू, बघूया कसं काय पुढचा प्लॅन काय माहिती नाही. कारण सोमवारी निघणार आहेत काही मित्र.
कुडाळवरनं सिद्धेश वगैरे. सो भेटू, त्यांना पण दाखवतो येतो. बाकी येतानाचा व्हिडिओ काही नसणार आपला, जो काय तो इथपर्यंतचाच व्हिडिओ प्रवास दाखवणार आहे. कारण येताना परत तोच रोड आहे, मुंबई गोवा हायवे, त्यामुळे जास्त काही नाही आहे त्याच्यात. सो बघूया पुढची प्लॅनिंग कशी होते ती. रिकामे झाले घर, रिकामा झाला मकर. पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला आमचा मोऱ्यांचा मोरेश्वर. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.